महाराष्ट्र आणि देश आमचा आहे, हिंदूंचा देश आहे। या हिंदूंच्या देशामध्ये आमच्या पुंडेश्वराला जर नाही भेटत नसेल तर हकलून काढू आमच्या देशाच्या बाहेर, कोणी इथे ठेवणार नाही त्या लोकांना। म्हणून उगाच मस्तीची वळवळ आमच्या समोर करू नका। तुम्हाला अगर कळत नसेल का आमचा इतिहास काय, जाऊन बघा अयोध्येला। उगाचची रंगरंगोटी करतायत, किती हिरवे रंग मारा, तिथे तर भगवाच जाणार आहे, काय फरक पडणार, काय होणार नाही। तुमच्याशी मला आमची भीती नाही, आमचा वचक नाही। जी काय भीती आहे त्याच्या जिहादींची करून बसायची। कोणाचा बापाला तुम्ही मांडता तिकडे, ते लोक वाचवायला येणार आहे। जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात मध्ये निघतील ना तेव्हा ते लोक पण फोन करून बंद करतील, मग घरी जाऊन बायकोकडे रडण्याची वेळ एक लक्षात घ्या। तेव्हा कोण नाही वाचवणार तुम्हाला। आणि काय करणार तुम्ही? नाही पाळणार आदेश? कोणाला सांगताय तुम्ही नाही पाळणार आदेश? महाराष्ट्र आणि देश आमचा आहे, हिंदूंचा देश आहे। या हिंदूंच्या देशामध्ये आमच्या पुंडेश्वराला जर नाही भेटत नसेल तर हकलून काढू आमच्या देशाच्या बाहेर, कोणी इथे ठेवणार नाही त्या लोकांना, हे लक्षात घ्या। काही जास्त वेळ लागणार नाही आम्हा लोकांना। आणि जेव्हा आम्ही बाहेर काढायला सुरू करू ना तेव्हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो माझे पोलीस बांधव पण आम्हाला मदत करतील। कोण सगळे गप्प वाटतात? अहो 93च्या दंगलीनंतर आमच्या पोलीस बांधवांनी किती मदत केली ना हे आम्हा लोकांना विचारा, अनुभव आमच्याकडे आहेत। म्हणून उगाच मस्तीची वळवळ आमच्या समोर करू नका। तुम्हाला अगर कळत नसेल का आमचा इतिहास काय, जाऊन बघा अयोध्येला। राम मंदिर चालू आहे तिकडे, अशेत बाबरीच्या नावाने वळवळ केलेली हे लोकांनी तिकडे कोणाच्या बापाचं ऐकलं नाही ते लोकांनी। आणि जेव्हा कोर्टाचा निकाल आला एकाने आवाज काढला नाही, एकाने आवाज काढला नाही त्या लोकांनी, कोण काय बोलू शकलं नाही। नरेंद्र मोदी साहेब बसलेत तिथे, अमित शाह साहेब बसलेत, आमचे गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेत। एवढे सगळे बसल्यानंतर तुला कोण वाचवणार? कोणतरी वाघमारे नावाचा कोणतरी अधिकारी ऐकलंय। मला वाघ मारण्याची सवय नाही रे बाबा, म्हणून उगाचची किटकिट करू नकोस तू। उगाच एवढी केसेस घेऊन बसलोय, अजून एक केस घेतली ना मला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही। पण उगाच मस्ती करायची नाही। पूर मस्ती केली अयोध्येला, काही झालं नाही। बनतंय तिथे मंदिर, तिथे पण मंदिर बनणार, मथुराला पण श्रीकृष्णाचं मंदिर बनणार। आणि काय काय त्या ज्ञानव्यापीच्या नावाने काय धिंगाणा घालायचं तर घाला। जसं राम मंदिर झालं तसं श्रीकृष्णाचं मंदिर पण मथुराला बनणार, कोणी थांबू शकणार नाही। आणि जसं श्रीकृष्णाचं बनलं तसं इथे पुण्येश्वरचं आमचं मंदिर बनणार म्हणजे बनणार। आम्हालाही बघायचंय कोणामध्ये ताकद आहे। चल तुम्हाला अजून आम्ही पण बघतो, दाखवा, होऊन जाऊन दे। आता महेश दादानी केले घोड्याची भाषा, यांनी केले हातोड्याची भाषा, आपलं डायरेक्ट कापणं असतं, भाषेपेक्षा काय। आणि आम्ही जिथे उभा राहतो ना हे साले नजरेला पण येत नाही। त्या अब्बू आजमीची काय अवस्था केली ना बघ। तुमचे जे जे बाप आहेत ना त्या बापांना जाऊन विचार, नितेश राणे आणि भारतीय जनता पक्ष काय चीज आहे, जाऊन विचार। तोंडावर त्या लोकांना नडणाऱ्यापैकी आम्ही लोक। म्हणून आता पुण्याला आलोय, थोडा सांस्कृतिक शहर बीर हे सगळं ऐकलंय म्हणून जरा भाषा आवडतो। नाही तर उगायचं बोलतील आमचे पत्रकार बोलते की नितेश राणेची जीभ घसरली, जसं घसरण्यासाठीच माझी जीभ आहे। फार प्रेम करतात पुण्याचे पत्रकार, मला बघितलं ना मध्ये तुम्ही कशा कानाला लावून माईक टाकतात माझ्या। म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे जे काय बघितलंय ना समजून जा ह्याच्यातून। आम्हाला ज्या दिवशी ती जागा घ्यायची आहे तुमच्यातला कोणी आम्हाला थांबवू शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो। काय थांब ना जरा, तुझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे, थांब जरा।
म्हणून आम्ही ज्या दिवशी ठरवू, जो तारीख ठरवू, तुम्ही जसा महेश दादानी सांगितलं 48 तास आहेत तुमच्याकडे, काहीतरी वळवळ करा, नाहीतर न सांगता आम्ही आमच्या गोष्टी परत घेऊन टाकू. तुम्हाला काही तुम्ही करू शकणार नाही. मी आहेच सांगतो, आम्हाला आमच्या हक्काचं पुणेश्वर तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्यात कुठलंही तडजोड होणार नाही. म्हणून जे काही कामगार आतमध्ये बसलेत, फोटो पण माझ्याकडे आलेत, काय आतमध्ये झुमर बुमर लावताय, तो उगाच पैसे वाया घालवतोय. उद्या कचऱ्यामध्ये टाकल्यानंतर सगळे पैसे वाया जाणार, काय फायदा. उगाच ती रंगरंगोटी करतायत, किती हिरवे रंग मारा, तिथे तो भगवाच जाणार आहे, काय फरक पडणार, काय होणार नाही. आणि मी तुम्हालाही सांगतो, हे काय प्रशासनाला काय करतायत ते आपण बघू, पण हिंदूंनी पण थोडी सहनशक्ती आता कमी करावी. बस झालं आता, आपण सगळ्या गोष्टी आम्हीच सहन करायच्या. सर्व धर्म, ए बाबा ऐका जरा, सर्व धर्म समभावाचा ठेका काय फक्त हिंदूंनीच घेतला नाहीये. काय सर्व धर्म समभाव भारतामध्ये ऐकण्याची काय गरज नाही. हे हिंदूंचा राष्ट्र आहे, इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकी सगळे मोजले जातील, हे स्पष्ट आहे.